Welcome to dear learner. In the series of grammar, subject and predicate. In the first part, we have seen how to classify subject and predicate. पहिल्या पार्ट मध्ये आपण बघितलं त्याच्यामध्ये असर्टिव्ह सेंटेन्स आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स घेतलेले आहेत. असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये सुरुवातीला सब्जेक्ट असते आणि त्याच्यानंतर मग प्रेडिकेट भाग असतो. नंतर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये जो यू सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये हिडन असतो, अध्यारत असतो, बरोबर आहे, आणि सुरुवातपासून वर्ब असते. आता या आपला जो टॉपिक आहे असा इंट्रॅगेटिव्ह जी सेंटेन्स आहे, इंट्रॅगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्याचे दोन टाईप आहेत, एक व्हर्बल टाईप, दुसरा डब्ल्यूएस टाईप. ओके, तर आपण पहिले व्हर्बलची घेतली, डब्ल्यूएस टाईपची घेतली, नंतर मग व्हर्बलची घेतली. तर या सेंटेन्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो सब्जेक्ट अँड प्रेडिकेट कसं आयडेंटिफाय करायचं, व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. ओके, हाऊ इट इज. व्हॉट इज युअर नेम्स, तुझं नाव काय. त्यातला हा जो आहे हा आहे सब्जेक्ट. ओके, दुसरं सेंटेन्स हु आर यू, सब्जेक्ट, आणि उरलेला हा भाग आहे प्रेडिकेट्स. व्हेरी सिंपल. हाऊ आर द गेट अँड विंडोज मेड. ओके, याच्यामध्ये द गेट अँड विंडो. ओके, द गेट अँड विंडो, दिस इज सब्जेक्ट. ओके, नंतर हाऊ डज सी ओपन द डोअर. याच्यामध्ये सी रिमेनिंग पार्ट जो आहे तो प्रेडिकेटचा. ओके, हे घेतले आपण डब्ल्यूएस टाईपचे. आता व्हर्बलचे, व्हर्बल मध्ये बघा याच्यामध्ये यू, आर यू गोइंग टू सी हिम. यू सब्जेक्ट आहे आणि रिमेनिंग जो पार्ट आहे हा पूर्ण हा प्रेडिकेट मध्ये जातो. नंतर त्या वाक्यामध्ये डज सी क्लीन द फ्लोअर, सी सब्जेक्ट. नंतर त्या वाक्यामध्ये यू सब्जेक्ट. नंतर लास्ट सेंटेन्स मध्ये डिड युअर फादर स्कोल्ड यू, त्याच्यामध्ये युअर फादर. Okay, so very simple trick to understand. You share, subscribe more and more to the student. Thank you.